शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या नव्या वास्तूचं वास्तुपूजन डाळिंबी आड इथे मोठ्या उत्साही आनंदी वातावरणात संपन्न झालंय। शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने डाळिंबी आड इथं बांधण्यात आलेल्या नवीन वास्तूचं वास्तुपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झालंय। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनाधीश्वर मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। या नव्या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिष्ठापना करण्यात आली। सर्वप्रथम क्रेनच्या साहाय्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधीश्वर मूर्तीला बाहेर काढून स्वच्छ करण्यात आलं। त्यानंतर सदरची मूर्ती नव्या वास्तूमध्ये ठेवण्यात आली। या नव्या वास्तूमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे घेता येणार आहेत, त्यासाठी वरच्या मजल्यावर अभ्यासिकेचं देखील नियोजन करण्यात आलं, अशी माहिती राजन जाधव यांनी दिली आहे। ट्रस्टी व नवीन ट्रस्टी यांच्या माध्यमातून इथं एक चांगली वास्तू उभा केली आणि ह्या वास्तूला सुद्धा सुरुवात जर आम्हाला हे निधी द्यायला सुरुवात केली तर सुरुवातीला वानकर विक्रांत वानकर यांनी निधी दिला। नंतर रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला निधी मिळाला। आमदार आपले मंत्री सोलापूर शहराचे जिल्ह्याचे सुभाष देशमुख यांनी सर्वांनी निधी दिला। त्या निधीच्या माध्यमातून हे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर सोलापूर शहरामध्ये उभं राहिलं आणि आता या माध्यमातून सोलापूर शहरात सोलापूर आमच्या मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने वरतीसुद्धा वाचनालय सुरुवात करणार आहोत, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना व जे लोक ज्येष्ठ असतील त्यांना विविध प्रकारची माहिती यातून मिळाली जाईल। आणि आज जो कलश पूजन केलं आणि आज मूर्ती ठेवण्याचा कार्यक्रम ठेवला आहे। या प्रसंगी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे शिवाजी घाडगे गुरुजी, माजी उपमहापौर तथा महामंडळाचे विश्वस्त पद्माकर काळे, विनोद भोसले, श्रीकांत डांगे, माऊली पवार, राजू सुपाते, सुभाष पवार, भाऊसाहेब रोडगे, गणेश डोंगरे, रवी मोहिते, मतीन बागवान, तात्या वाघमोडे, देविदास घुले, वैभव गंगणे, वसु कोळी, प्रतापसिंह चौहान, उज्ज्वल दीक्षित, विजय भुईटे, विजय पुकाळे, प्रीतम परदेशी, प्रकाश ननावरे, अनिकेत पिसे, सदाशिव पवार, संजय जाधव, जितू वाडेकर, विवेक फुटाणे आदींसह शिवजन्मोत्सव महोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते आणि शिवप्रेमी उपस्थित होते।